वस्त्रनगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीत सध्या सूत दरवाढीमुळे उद्योजक आणि कामगार वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे। ऐन उन्हाळ्यात वाढलेल्या सूत दरांनी वस्त्रोद्योग अक्षरशः व्याकुळ झाला असून त्यातून मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे। त्यातच पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने अनेक सायझिंग प्रोसेस उद्योग बंद अवस्थेत आहेत। याच काळात खर्चीवाल्यांकडून मजुरी वाढीसाठी बंद पुकारण्यात आल्याने संपूर्ण वस्त्रोद्योग साखळी विस्कळीत झाली आहे। उत्पादन, प्रक्रिया आणि मजुरी या तिन्ही आघाड्यांवर निर्माण झालेल्या संकटांमुळे उद्योग क्षेत्रात अस्वस्थता वाढली आहे। दरम्यान शहरात पुन्हा मटका व्यवसायाला ऊत येणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे। शहरातील एका बड्या नेत्याच्या पाहुण्याच्या माध्यमातून या हालचालींना चालना मिळत असल्याची कुजबूज सुरू असून सूत दरवाढीच्या तणावातून गारवा मिळण्यासाठी काही घटकांकडून मटक्याचा आधार घेतला जात असल्याचे बोलले जात आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक चढ उतारांचा सामना करणाऱ्या वस्त्रनगरीत पुन्हा अशा अनधिकृत व्यवसायाच्या हालचाली वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। कोल्हापूर, इचलकरंजी नातेसंबंधांचा आधार घेत काही मंडळी या व्यवसायासाठी सज्ज झाल्याची माहितीही समोर येत आहे। त्यामुळे प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, तसेच वाढत्या बेकायदेशीर हालचालींवर अंकुश कसा ठेवला जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रामाणिक उद्योगधंद्यांना आधार देण्याऐवजी काही घटक बेकायदेशीर पर्यायांकडे वळत असल्याचे सामाजिक स्तरावरही चिंता व्यक्त होत आहे।